हे गाईज वेलकम बॅक टू माय गोवा सिरीज। तर माझा थोडासा आवाज बसलेला आहे, त्यामुळे माझ्या आवाजाला तुम्ही थोडं इग्नोर करा। तर दुपारी आम्ही आले होते बाहेर जेवण करण्यासाठी। मस्त आम्ही फिश थाळी खाल्ली। तर जेवण करता करता पावसाने इथे गोव्यामध्ये जोरदार हजेरी लावलेली होती। त्यानंतर बराच 2-3 तास पाऊस चालू होता। त्यानंतर संध्याकाळी तयार होऊन आम्ही जाणार होतो क्रूज पार्टी करण्यासाठी। बसची वाट बघत मी तिथे 1 तास थांबले। त्यानंतर बस आलेली आहे, आम्हाला पिकअप बसने केलेलं आहे। त्यानंतर बसमध्ये बसून आम्ही निघालेलो आहे क्रूज पार्टी करण्यासाठी। तर फायनली आम्ही 1 तासाचा प्रवास करून आम्ही क्रूजवर पोहोचलेलो आहोत। त्यानंतर क्रूजवर चालू झालेली आहे पार्टी। इथे खूप पारंपरिक पद्धतीने इथे डान्स करत होते। त्यानंतर आम्ही इथे मस्तपैकी एन्जॉय आमचा चालू होता। त्यानंतर क्रूजवर मस्त कपल असं रोमॅन्टिक डान्स असं करत होते। त्यानंतर तुम्ही बघू शकता क्रूजमध्ये खूप अशी गर्दी होती आणि खूप लोक एन्जॉय करत होते। मी आणि संचू पॉपकॉर्न खाऊन इथे जोरदार म्युझिक क्रूजवरती चालू होतं, त्या गाण्यावर आम्ही संचू आणि मी ठेके धरत होतो। त्यानंतर तुम्ही बघू शकता बाहेरचं दृश्य। बाहेर खूप असा मस्त थोडासा पाऊस चालू आहे आणि ही क्रूज जी पार्टी आहे ती नदीवर ठेवलेली आहे आणि नदीचं पाणीही खूप वाढलेलं आहे। त्यानंतर डान्स वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही करून घेतलेलं आहे जेवण। क्रूजवर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथे उपलब्ध असतं। आम्ही पॅराडाईज क्रूज पार्टी मध्ये आम्ही गेलेलो होतो। इथे बऱ्याच 2-3 प्रकारच्या क्रूज पार्टी होतात। त्यानंतर जेवण झाल्यानंतर क्रूजवर मस्त डान्स आम्ही केलेला आहे आणि खूप एन्जॉय केलेला आहे। 2 तास मस्त क्रूज पार्टीवर कधी गेले कळले नाही। त्यानंतर बसमध्ये निघून परत आम्ही रूमवर निघालो आहे। थँक्यू।